लय उशीर केला तू यायला. झाला थोडा उशीर. तुम्हाला कधी कॉलेजला जाऊ देणार आहेस की नाही? अगं जाशीन ग, कॉलेजला रोजच जाते. एक दिवस मला भेटली म्हणून काय होतंय? थोडा वेळ ना काढू शकतो तू माझ्यासाठी? तुझ्यासाठी वेळ काढते रे, पण आठवड्यातले निम्मे दिवस मी तुलाच भेटते. कॉलेजला जाते तरी का? बरं ऐक ना, कॉलेजला चांगले पुरे असतील ना? मग त्यांचं काय? मी पण घेतो ना ऍडमिशन. का? अगं चांगले पुरे आहेत, मी पण बघन जरा. जाते मी, तू पोरीच बघ. अगं थांब, तुला वाटतं का मी तुला सोडून दुसऱ्या पोरी बघीन? मस्करी केली ग. बरं आज ड्रेस भारी दिसता तुला. तुला आता दिसले का मी? अगं आल्या आल्याच म्हणणार होतो ग, पण म्हणलं जरा उशिरा बोलू, बघू तू काय म्हणते. तुला पण हा गंध लय मस्त दिसतोय. आपण असेच कायम सोबत राहील ना? हा, का नाही राहणार? तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण शेवटपर्यंत असंच राहणार. पण असं आपण लपून छपून किती दिवस भेटणार आहे? माझ्या घरचे आहे ना, लय डेंजर आहेत, आणि माझा दादा तर लय सर्किट आहे. असू दे की मग, प्रेम करतो मी तुझ्यावर. बघू आपण पुढचं पुढं. ऐक तू माझं, आपण आहे ना जरा भेटणं कमी करू. चल जाते मी. अरे तू गेला नाही का अजून? जा ना, माझं घर जवळ आलंय. येऊ दे की, थांब ना जरा, नंतर जा. अरे कॉलेज सुटून किती वेळ झालाय, मला जावं लागन आता. जा तू पण. अगं थांब. अरे जर कोणी बघितलं ना, उगाच डोक्याला ताप होईल. जाऊ दे मला, जा तू पण. अरे तुला माहिती का वरच्या वाडीतली पोरगी पळून गेली? हा कानावर आलं होतं माझ्या. अरे तिच्या घरच्यांनी लय मारली तिला. अरे मारलंच पाहिजे, घरच्यांची इज्जत केली जाते. हा का? कोण आहे? काय विचारलंय? कोण आहे? मित्र आहे. ए पहिल्यांदा सांगतोय, शेवटचं सांगतोय, परत जर हिच्या आजूबाजूला दिसला ना, तांगड्या तोडून हातात देईन. चल नाही. काय बघतो? लय मारीन. तू काय बघते? घर नाही. कोण होतं रे ते? कालच्या वाडीतलं पोरग होतं ते. आता आपण दुसऱ्यांच्या घराविषयी बोलतोय, उद्या हीच वेळ आपल्या घरापर्यंत नको यायला. लक्ष ठेव त्याच्यावर. का ग पुरी, एवढा का वेळ झाला? ती कसं काय बोलन? गावात बोंबलत फिरत होती कोणत्या पोराबरोबर. तसं काही नाही बाबा, तो फक्त माझा मित्र होता. गप रे, कशाला सारखं सारखं ओरडतोस तिला? जा बाळा, आज जा. तुमच्या लाडानीच ना आज ती लाडावली, आणि तुम्हाला जर नसतं ना लक्ष ठेवायचं मत, तर कॉलेज बंद करून टाका. तुम्हाला माहिती आहे ना गावात काय झालंय? गावात काय चाललंय हे सगळं मला माहिती आहे. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती जशी तुमची मुलगी आहे ना, तशी माझी बहीण पण आहे. आणि उद्या जर तिने काही वेडवाकड केलं ना, तर मी तुमचं पण नाही ऐकणार आणि तिचं पण नाही ऐकणार. हे चल. प्राची अजून कशी नाही आली? घरच्यांनी कॉलेजला पाठवलं का नाही काय माहिती. ह्या टायमाला तरी येते रोज.
बसतो, बघू येते का. का थांबलायस तू इथं? अगं तुझीच वाट बघत होतो. काल बघितलं ना किती विषय झाला. उगाच आज दुसऱ्या कोणी पाहिलं ना तर राडा होईल. जा तू. जाते मी पण. अगं ऐक तर मी काय म्हणतोय प्राची, काल तुझ्या घरच्यांना कळलं म्हणून आपण काय आता परत भेटायचंच नाही का. मी तेवढं तुझ्यासाठी सहन करू शकतो. मला बोलायचं तुझ्यासोबत. आपण इथं नको बोलायला, चल ना आपण साईडला जाऊन बोलू. नाही, नको नको. जाते मी. अगं चल ना. बस इथं. बोल लवकर, काय बोलायचंय तुला? मला लवकर जावं लागणार आहे. एकतर तुला माहिती आहे ना काल काय विषय झाला होता. आज मला बळबळ कॉलेजला सोडली. आज जर उगाच कोणी पाहिलं ना तर तुझं पण आणि माझं पण, आपल्या दोघांचं अवघड होईल. पण माझं तुझ्यावर लय प्रेम आहे ग. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि माझं पण तुझ्यावर लय प्रेम आहे रे. पण तू का मला समजून घेत नाहीये? मी घेतोय ग तुला समजून, पण माझ्या मनाला कोण समजून घेणार. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. या पहिले सगळं ठीक होतं रे, पण आता काही गोष्टी आडव्या येत आहेत. आडवे आता ते, पण तू करते ना माझ्यावर प्रेम, मग चला आपण पळून जाऊ. पळून नको जायला. तुला माहिती आहे ना ती वरची पोरगी पळून गेली. काय अवस्था झाली त्यांची. तुला आपले पण तसेच हाल करायचेत का? तुला वाटतं का मी तुझ्या सोबत असताना मी तुझे हाल होऊन देईन कधी? नको जायला पळून. आपली ही शेवटची भेट समज, आणि यापुढं मला अडवायचा प्रयत्न नको करू. आपल्या चांगल्यासाठी सांगते मी. जाते. ए प्राची, थांब ना. अगं थांब ना ग. अरे प्राची कुठे? कॉलेजला गेली? कॉलेजला गेली? घरी नाही का ती? नाही, कॉलेजला गेली. अरे तिला आता मी खिंडीत पाहिली. खिंडीत? हा. चल बघू. ऐक ना प्राची, तू पण नको ना असं करू. तू सारखं सारखं नको भेटू मला, पण सोडायच्या गोष्टी नको ना करू. तू जर माझी नाही ना झाली, मी जीव दे ना. ए भाडकाव, वाज आलाय का तुला? काय जीव द्यायची भाषा करतोय? ए कुत्रे, काल तुला सांगितलं यासाठी जायचं होतं कॉलेजला. ए सोड तिला, तिला नको मारू. माझं प्रेम आहे तिच्यावरती. आम्ही रोज भेटणार. दादा सोड ना त्याला. जाऊ दे ना दादा त्याला. कोण मारू त्याला? हो मागे. लय प्रेम प्रेम करतोय हा. दादा सोड ना त्याला. नाही भेटणार आम्ही परत. ए, आण त्याला बडबडीत. ए सोन्या, अरे सोड तिला. रे लय विश्वास होता ना तुमच्या पोरीवरती तुमचा. अजून पाठव तिला कॉलेजला. मी सांगत होतो, मी येडा होतो ना. का मारला रे तिला? काय झालं? आणि हा कोण? काका कोण आहे हा? आपल्या गावात जे झालंय ना ते आता आपल्या घरात झालंय. ही खिंडीत तो गुलगुलू करत होती. उघडला ना आता डोळं, तेव्हा अजून पोरीवरती विश्वास. काय रे कुत्रे, हा लय माज आलाय का तुला? काय ग पोरी, काय केलीस हे? सोन्या सांगत होता कॉलेजला घालू नको घालू नको, तरी मी घातलंय कॉलेजला तुला. आणि आता काय केलीस हे तू? पार इज्जत माझी धुळीला मिळवलीस तू.
मी सहन करू शकत नाहीये. एक बाप म्हणून मी कुठं कमी पडलो तुझ्यावर चांगले संस्कार करायला, हेच मला समजत नाही. जा तू, तोंड दाखवू नको मला तुझं. हे देवा, अरे असं दिवस बघण्याबरीस मला मरण का नाही दिलंस तू. जा तू, मला तोंड सुद्धा दाखवू नको तुझं. मला लग्न करायचं त्यासोबत. लग्न करायचंय तुला? तू पण करते ना माझ्यावर प्रेम? बोल ना आता, तुला नाही करायचं लग्न? लग्न करायचंय तुला? बोल ना, लग्न करायचंय का तुला? विका वाटण रे, आता नाही राहणार तर बघतोय कुणावर लग्न करते. दादा थांब. मला नाही करायचं त्याच्यासोबत लग्न. मी नाही ओळखत त्याला. काय करायचं आता हिचं? ही माझ्या नजरेसमोर नको आणि घरात बी नको. एखादं मुलगा बघ आणि लवकर लग्न करून टाकूया तिचं. दादा त्याला काही करू नको. तू म्हणशील त्या मुलासोबत मी लग्न करीन. तुझ्या घरात काय करायचं सोन्याचं? ए, तुला आता जिवंत सोडलाय. परत जर नादी लागलं ना तर जिता जाळून टाकीन. कळालं का? मला माहित नाही गाणे हे पत्र तुझ्यापर्यंत कधी पोहोचेल. मी त्या दिवशी जर बोलले असते ना मला तुझ्यासोबत लग्न करायचे, तू आज जिवंत नसता. परिस्थितीच तशी आली होती. समजून घे मला. हा आपला शेवट असेल पण आपल्या प्रेमाचा नाही. तू माझ्या कायम आठवणीत राहशील.